मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी आज मी बीटरूटचे टिक्की बनवलेली आहे। खूप छान हेल्दी आहे, पौष्टिक आहे। पूर्ण महत्त्वाच्या टिप्ससोबत मी ही रेसिपी बनवलेली आहे। हे मी मोठ्या सुट्टीसाठी बनवलेलं आहे। छोट्या सुट्टीसाठी मी कच्च्या शेंगा थोडंसं गूळ घालून बनवलेलं आहे। खूप छान टेस्टी हेल्दी अशी रेसिपी आहे। चला आता आपण पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघूया। खूप छान आहे। मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत शाळेचा डब्बा नंबर 2 मध्ये म्हणजे मी एक रेसिपी शेअर केलेली आहे, तर दुसरी रेसिपी आहे माझी ही दुसऱ्या दिवसाची। त्यासाठी मी एक बीटरूट मी किसून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी 2 बटाटे घालणार आहे। हे 2 बटाटे घेतलेले उकडून मी ते पण इथं जास्त थोडंसं असं मॅश करून घेते। हे जास्त पण शिजवलेलं नाही आहे, जास्त शिजवलं तर याच्यामध्ये जास्त पाणी ऑलरेडी आपल्या बीटरूटचं पाणी होतं आहे, त्याच्यामध्ये हे पण जास्त शिजलं की खूप पीठ घालावं लागतं। त्यासाठी मी कमी प्रमाणामध्ये शिजवून घेतलेले आहेत। आता मी ह्या फोकच्या साहाय्याने छोटे छोटे पीस करते आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। मी जे बीटरूटची टिक्की बनवत आहे त्यासाठी मी हे थोडंसं शिजवून घेतलं, जास्त शिजवलेलं नाही आहे। जास्त शिजवलं तर कसं होतं आहे की जास्त शिजलं की नाही ह्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं आहे आणि बीटरूटमध्ये पण पाणी जे आहे त्याच्यामुळे जास्त पीठ घालावं लागतं आहे। त्याच्यामुळे बीटरूटची जी टेस्ट आहे ती टेस्ट जास्त येत नाही। त्याच्यामुळे मी हे थोडं कच्चं असताना मी बटाटा काढून घेतलेला आहे, जास्त उकडलेलं नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडं थोडं मॅश करून घेऊन त्याच्यामध्ये घालून घेते। खूप छान टिफिनसाठी मी टिक्की बनवत आहे। तुम्ही त्याची पराठे बनवलं तरी चालते। काहीतरी चेंज मुलांना पण आवडेल असं मी बनवत आहे। खरं कसंही केला तरी मुलांना पौष्टिक द्यायचा हा माझा प्रयत्न आहे। टिक्की का होईना कारण हे पौष्टिक आहे। आणि मी ते बीटरूट जे आहे ते शिजवलेलं नाही आहे, तसंच किसून घेतलेलं आहे कच्चं। शिजवलं तर जास्त पाणी होतं, त्याच्यामुळे मी शिजवलेलं नाही आहे। आता हे असं मी मॅश करून घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये घालून घेते आणि नंतर हाताने थोडं मॅश केलं की बरोबर छान असं आपलं कोटिंग येते। आणि त्या कोटिंगसाठी मी थोडंसं तांदळाचे पीठ वापरत आहे। तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलं तरी चालेल, आपली हेल्दी रेसिपी आहे त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ वापरत आहे। तर हे ह्याच्यामध्ये घालून घेते। साधी सोपी रेसिपी आहे, बघू शकता किती सुका आहे, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे। त्याच्यामध्ये आपले मसाले घालूया। एक मी आधी हे कांदा घालते, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी एक घेतलेली आहे। लहान मुलांचं टिफिन आहे त्याच्यामुळे एकच ते पण बारीक कट करून घेतलेले आहे। त्याच्यामुळे थोडं मी लाल तिखट वापरणार आहे। जर मुलांना दाताखाली आलं की हिरवी मिरची तिखट मुलांना नको वाटतं, त्याच्यामुळे मी एक छोटीशी बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्ही नाही घातला तरी चालेल। त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालणार आहे। 1 किंवा अर्धा चमचा मी घालणार आहे। साधारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आधी 2 चमचे घालते। जर नंतर मला जास्त परत लागलं तर मी तुम्हाला सांगते, नंतर ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। आधी 2 चमचे घालून बाइंडिंग होते का बघूया, त्यानंतर मी उरलेलं नंतर पीठ मी परत ॲड करणार आहे। लहान अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे मी, तुम्ही स्किप केला तरी काही हरकत नाही। थोडीशी हळद एकदम थोडीशी घालणार आहे मी, अर्धा चमचा मी अर्धा चमचा तिखट, जास्त घालणार नाही, प्रमाणे मीठ। आता घालून हाताने व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं। होईल पौष्टिक असं आपल्याला पाहिजे आहे, चटपटी पौष्टिक पाहिजे। त्यासाठी मी कमीत कमी छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्या।
2 चमचा पीठमध्ये हे परफेक्ट असं व्यवस्थित झालेलं आहे. हे कशामुळे झालेलं आहे कारण मी बटाटा हा जास्त शिजवलेला नाही, त्याच्यामुळे हे परफेक्ट झालेलं आहे. बघू शकता 2 चमचा पीठमध्ये परफेक्ट झालेलं आहे. जे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बटाटा शिजवताना स्टीप वापरला, कमी पाणी आणि कमी प्रमाणामध्ये शिजवला तर खूप छान असे टिक्की होतात. बघू शकता मी दाखवते मला असं हाताने करून. बघू शकते छान असं आपलं हे टिक्की होत आहे. तर आता मी टिक्की बनवून घेऊया. आता मी याची टिक्की बनवून घेते. जास्त पीठ घालायचंच नाही, छान होतील तशा टिक्की आपण अशा बनवून घ्यायच्या. जास्त पण मी जाड बनवणार नाही आहे. ते बनवून मी ठेवते याच्यामध्येच बाजूला. छान अशा बनवते. एक सरा मी पॅन पण गरम करायला ठेवते. त्याच्यामध्ये बाजूला शॅलो फ्राय करणार आहे. टिफिनला म्हणजे जास्त तेलकट असं होत नाही, त्यासाठी मी शॅलो फ्राय करणार. एक 5 बनवते आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. जितकं होतं पातळ करायचं, जास्त जाड केलं तर मुलांना उपयोग नाही टिफिनला. हेल्दी आहे आणि मुलंही आवडीने खातात. तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत किंवा मायोनीजसोबत दिला तरी काही हरकत नाही. कशासोबतही असे खाला तरी छान लागतात. ते मी करून बनवून घेतलेले आहेत. त्या टिक्की बनवण्याच्या टिक्कीवरती मी अशी काजू लावणार आहे. थोडीशी प्रेस करायची आणि असं रव्यामध्ये कोट करायचं. रव्यामध्ये कोट करायचे म्हणजे रव्यामुळे कुरकुरीपणा छान येतं आहे आणि जे मी आतमध्ये जे तांदळाचं पीठ वापरलं त्यामुळे पण कुरकुरीपणा येते. दुसरी आहे ती पण घेते मी आणि ह्याला आपण असं प्रेस करायचं. थोडं प्रेस केलं की ते आतमध्ये राहून जातं आहे आणि पूर्ण छान असं आपलं लावून घ्यायचं. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी जे बाकीचे आहेत त्या पण टिक्क्या बनवते आणि कोटिंग करून घेते. अशा मी 5ही टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. छान असं तर आपलं तेल बघूया, तेल पण गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी त्या टिक्की असं ठेवून देते. छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. जे बाकीचे ते पण मी टिक्की तसेच बनवून घेते. बघू शकता ते छान दिसत आहेत. अशा आता हे मी फ्राय करून घेते. तुम्ही डीप फ्राय पाहिजे तर डीप फ्राय पण करू शकता. मला डीप फ्राय नको आहे, शॅलो फ्राय पाहिजे. त्याच्यामुळे मी मुलांना टिफिनसाठी छान असं मी शॅलो फ्राय करून घेते. जे बाकीचे आहेत टिक्क्या त्या पण मी बनवून घेते. आता आपला एक साईड ना भाजायचं, दुसरी बाजू पण पलटी करून घेऊया. छान असे आपल्या टिक्की या छान खमंग भाजलेल्या तळलेले शॅलो फ्राय झालेले आहेत. दुसरी बाजू पण छान तळून घ्या. इथंच तुम्ही आवाज ऐकत होता. एकसर किती छान असं कुरकुरी भाजलेलं आहे, होऊ शकता. तर म्हणजे हा 5 झालेले आहेत आणि आजपर्यंत 4 ह्या म्हणजे टिक्की झालेले आहेत. एकूण माझ्या एक बीटमध्ये मिडियम साईजचं बीट होतं. एक बीटमध्ये आणि 2 बटाट्यामध्ये म्हणजे एकूण 9 टिक्की झालेल्या आहेत. मिडियममध्ये मी केलेलं आहे, जास्त मोठा नाही जास्त बारीक नाही आहे. छान असे आपल्या टिक्की बनवून झालेल्या आहेत. आता आपल्या टिक्की छान अशा दोन्ही साईडनं भाजून घेतलेल्या आहेत. आता हे मी काढून घेते. छान अशा ह्या काढून घ्यायच्या. मस्त अशा आपल्या टिक्की झालेल्या आहेत
आणि थोडं तेल घालायचं परत त्याच्यामध्ये, म्हणजे अशा छान भाजून घ्यायच्या. याला मी काजू लावलेलं नाही आहे, प्लेन अशाच केलेले आहेत. आपण अशाच खरपूस अशा भाजून घ्यायच्या, शॅलो फ्राय करायच्या. ह्या होतात. मग तुम्हाला मी बनवून झालेले आहेत. तर मी काही डेकोरेशनसाठी असायचं ठेवून देते. मस्त टिक्की झालेले आहेत, क्रिस्पी क्रंची चटपटीत. मुलांना टिफिनसाठी मस्त असं चटपटीत पण झाले. मस्त असं आपलं हे बनवून झालेलं आहे. हेल्दी आहे. त्याच्यासोबत मायोनीज किंवा तुम्ही असं खाल्लं तरी खूप छान लागते. माझी मुलं असंच, मुलांना माझ्या अशाच आवडते, त्याच्यामुळे मी टिफिनला फक्त हेच देणार आहे. त्यासोबत काही देणार नाही, फक्त मी हे देणार आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकायची डेकोरेशनसाठी. टेस्टी हेल्दी आहे. नक्की ट्राय करून बघा. टिफिनला पण ते खूप तेलकट होत नाही, काय नाही. तुम्ही डीप फ्राय करू नका, शॅलो फ्राय करा, म्हणजे अजिबात तेलकट होत नाही. खूप छान टेस्टी आणि हेल्दी पौष्टिक आहे. नक्की ट्राय करून बघा. टिफिनमध्ये भरून घेते मी. छान असं ठेवायचं मुलांना. तुम्ही जर तुमची मुलं खात असेल त्याच्यावर मायोनीज किंवा सॉस, दही, हिरवी चटणी काही देऊ शकता. ह्या मोठ्या सुट्टीसाठी मी हे बनवलेलं आहे. छोट्या सुट्टीसाठी मी तर हे कच्चे शेंगा आहेत, शेंगदाणे आहेत पौष्टिक असं, हे थोडे देते. आणि ह्याच्यावरच मी गूळ घालते. माझा गूळ हा फोडून ठेवलेला असतो आहे. हा गूळ घालायचा आणि हे द्यायचं. म्हणजे हेल्दी पौष्टिक असं. छोट्या सुट्टीसाठी जास्त हेवी द्यायचं नाही आहे. काहीतरी मी बाहेरचं देण्यापेक्षा घरचं द्यायचं, त्यासाठी मी ह्या लहान चमच्याने लहान चमच्याने मी 4 चमचे घालते. छान असं थोडंसं मिक्स करायचं. छान असे छोट्या सुट्टीसाठी हा शेंगदाणा गूळचं आहे, शेंगदाणा गूळ आहे. मोठ्या सुट्टीसाठी हा बीटरूटच्या टिक्की आहेत. मस्त असा आपला हेल्दी नाश्ता तयार बनून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया, पुन्हा रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.